नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज पाहूयात कुकरच्या एकाच शिट्टीमध्ये 1 किलो गाजरांचा मस्त रसरशीत गाजर हलवा कसा बनवायचा। तर त्यासाठी 1 किलो लाल गाजर घेतलेली आहे, त्यासोबतच अर्ध बीट सुद्धा घेतलेला आहे। दोन्ही गोष्टी 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। गाजर हलवा बनवण्यासाठी शक्यतो मोठी आणि लाल गाजर वापरायची, यामुळे हलव्याला रंग सुद्धा खूप छान येतो आणि गाजरे किसून घ्यायला सुद्धा सोपं पडतं। धुवून घेतल्यानंतर थोडीशी आता सुकलेली आहेत, आता याची साल काढून घेऊयात। आता गाजरांसोबतच मी अर्ध बीट वापरलेला आहे, यामुळे हलव्याला रंग सुद्धा खूप छान येतो। गाजर आपल्या डोळ्यांसाठी तर खूपच फायदेशीर आहे, पण अनेक रोगांसाठी सुद्धा खूप चांगलं औषध आहे। गाजरामध्ये बीटा कॅरोटीन शिवाय भरपूर प्रकारचे व्हिटॅमिन्स आहेत आणि विशेष म्हणजे हिवाळ्यात याचं जर सेवन केलं तर त्यातून भरपूर पोषक तत्वे मिळतात। तर हे पहा, गाजर आणि बीटची साल काढून घेतलेली आहे। आता गाजर हलवा बनवण्यासाठी शक्यतो गाजर किसूनच घ्यायचं। कोणी त्याचे मोठे तुकडे करून तसंच कुकरला शिजवून घेतात, पण गाजर किसून जर घेतलं तर गाजर हलवा मस्त रसरशीत बनतो आणि कन्सिस्टन्सी सुद्धा परफेक्ट येते। तर या पद्धतीने दोन्ही कडेचा भाग कट करून घ्यायचा। तर साल काढून घेतल्यानंतर सगळ्या गाजरांचा दोन्ही कडेचा भाग कट करून घेतला। आता गाजर किसून घेताना सुद्धा मोठ्या होलची खिसणी न वापरता छोट्या होलची खिसणी वापरायची, त्यामुळे अगदी बारीक असं हे गाजर खिसलं जातं आणि गाजर हलवा पटकन शिजायला खूप मदत होते। या दिवसांमध्ये अशा प्रकारची लाल मोठी गाजरे अगदी सहजपणे मिळतात, किंवा अशा प्रकारची जर गाजरं मिळत नसतील तर नारंगी रंगाच्या गाजरांचा सुद्धा वापर करू शकता। गाजरांमुळे रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच, शिवाय हृदयविकाराचा धोका किंवा डोळ्यांचे विकार या आजारांपासून सुद्धा दूर राहण्यास खूप मदत होते। गाजर खिसून घेण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो, थोडीशी जास्त मेहनत लागते, पण किसलेल्या गाजराचा हलवा चवीला परफेक्ट बनतो। तर आता सगळे गाजर किसून झालेले आहेत, यामध्येच बीट सुद्धा किसून घेतलेला आहे। आता इथे मी अर्ध बीट वापरलेला आहे, तुम्हाला आवडत असल्यास 1 किलो गाजरांसाठी 1 बीट वापरू शकता। आज आपण हलवा कढईमध्ये न बनवता कुकरमध्ये बनवणार आहे, तर त्यासाठी 5 लिटरचा इथे मी कुकर घेतलेला आहे, कारण किसून घेतलेले 1 किलो गाजर यामध्ये अगदी व्यवस्थित बसतील। आता गाजर हलवा म्हटल्यानंतर यामध्ये तूप तर आलंच, तर सुरुवातीलाच कुकरमध्ये 1 ते 1.5 मोठा चमचा तूप काढून घेतलं। कुकरच्या तळाला हे तूप अगदी व्यवस्थित पसरवून घ्यायचं, यामुळे गाजर हलवा कुकरच्या तळाला अजिबात लागणार नाही किंवा खालून तो अजिबात करपणार नाही। आता तूप चांगलं गरम झालेलं आहे, यामध्ये 1 लिटर दूध घालायचंय। तर 1 किलो गाजरांसाठी 1 लिटर दूध वापरलेलं आहे, तर हे उकळून थंड केलेलंच दूध आहे। दूध शक्यतो आपल्याला साईसकटच वापरायचे। नवीन पद्धतीने अगदी झटपट गाजर हलवा आज आपण बनवणार आहे, त्यामुळे सुरुवातीला तुपामध्ये गाजर न परतून घेता कुकरमध्ये सुरुवातीला आपल्याला दूध घ्यायचं आहे। आता या दुधाला उकळी काढून घेऊयात। दूध उकळून हे थंड केलेलं आहे, तरी सुद्धा एक उकळी काढून घ्यायची, म्हणजे गाजराचं किस यामध्ये घातल्यानंतर दूध सुद्धा अजिबात फाटत नाही। आता दुधाला उकळी येते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात। तर इथे मी 4 ते 5 वेलची घेतलेली आहे, तर वेलचीची साल काढून याची सुद्धा मस्त ताजी पावडर करून घेऊयात, म्हणजे हलव्याला सुद्धा अगदी मस्त फ्लेवर येतो। वेलचीची जी साल आहे ती फेकून न देता चहा पावडरच्या डब्यामध्येही ठेवून द्यायची, म्हणजे चहा बनवताना सुद्धा याचा वापर होऊ शकतो। आवडत असल्यास वेलचीमध्येच थोडंसं जायफळ सुद्धा कुटून घेऊ शकता। कढईमध्ये गाजर हलवा बनण्यासाठी कमीत कमी 2 तास तर लागतातच। आज आपण कुकरमध्ये बनवणार आहे, त्यामुळे 1 ते 1.5 तासातच गाजर हलवा बनवून तयार होतो। तर वेलचीची पावडर करून घेतलेली आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 काजू, 10 ते 12 बदाम घेतलेले आहेत आणि त्यासोबतच 1 चमचा सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया आणि मगज बी घेतलेला आहे। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर वापरू शकता। हे मिक्सरला पल्स मोडवरती फक्त 2 वेळा फिरवून मोठंच वाटून घ्यायचं। ड्रायफ्रूटची पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही वापरली तरी सुद्धा चालेल। तर हे पहा, अगदी मोठंच हे वाटून घेतलेलं आहे। या वेळेमध्ये दुधाला सुद्धा चांगली उकळी आलेली आहे। आता किसून घेतलेलं गाजर आणि बीट यामध्ये काढून घ्यायचं। थंडीमध्ये एकदाच जास्त प्रमाणात जर गाजर हलवा करून ठेवला तर तो खूप दिवस टिकतो सुद्धा, कमीत कमी 1 महिना आपण याला स्टोअर करून ठेवू शकतो। आता दुधामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तुम्ही पाहू शकता दूध उकळून घेतल्यामुळे हे अजिबात फाटलेलं नाही। आता याला झाकण लावून लो टू मीडियम फ्लेमवरती फक्त 1 शिट्टी करून घेतली। कुकर थोडासा थंड झाल्यानंतर याचं झाकण काढून घेतलं। तर हे पहा, 60 ते 70% गाजर आपलं शिजलेलं आहे, त्यामुळे आता फक्त यातलं दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे। आता दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे साखर आपल्याला यामध्ये लगेचच वापरायची नाही, तर हे दूध पूर्णपणे आटल्यानंतरच आपण यामध्ये साखर ॲड करणार आहे।
आत्ताच जर यामध्ये साखर ॲड केली तर दूध पूर्णपणे आटलं जात नाही आणि गाजराचा हलवा बनण्याऐवजी गाजराची खीर बनू शकते. तर मीडियम फ्लेमवरती सतत हलवत आपल्याला हे दूध पूर्णपणे आटवून घ्यायचे. तर आता दूध आटण्यासाठी आपल्याला 20 ते 25 मिनिटे लागणार आहेत. तुम्हाला जर थोडासा वेळ असेल तर गॅसची फ्लेम थोडीशी कमी करून बाकीची ही कामे तुम्ही त्याबरोबरच करून घेऊ शकता. तर दूध आटतंय तोपर्यंत माझ्या मुलीसाठी मी गव्हाच्या पिठाचा पॅनकेकसुद्धा बनवून घेतलेला आहे. कुकरच्या तळाला सुद्धा आपण सुरुवातीला तूप व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे. त्यामुळे गाजर हलवा करपण्याची किंवा कुकरच्या तळाला लागण्याची शक्यताच नाही. तर हे पहा, दूध आटून होतोय तोपर्यंत पॅनकेक्ससुद्धा मी बनवून घेतलेले आहेत. गाजर हलवा तर सगळ्यांनाच आवडतो, पण विशेष करून लहान मुलांना तो खूप आवडतो. गाजर हलवा बनतोय हे तर माझ्या मुलांना समजलेलंच आहे, कारण याचा सुवास सगळा घरभर पसरलेला आहे. आता खरं तर ते वाट बघतायत की कधी हलवा बनतोय आणि कधी आई आणून देते. तोपर्यंत मी त्यांना पॅनकेक्स तर बनवून दिलेले आहेत. तर हे पहा, 10 ते 15 मिनिटामध्ये यातलं अर्धं दूध आटलेलं आहे. अजून 10 ते 12 मिनिटे तरी आपल्याला हे पूर्णपणे आटवून घ्यायचे. या स्टेजला यामध्ये 1 ते 2 चमचे खवा वापरू शकता. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, कारण आपण तसंही 1 लिटर दूध आटवून घेतलेलं आहे. त्यामुळे अगदी क्रीमी आणि रसरशीत तर हलवा बनणारच आहे. पण थोडीशी पेढ्यासारखी चव येण्यासाठी मी खव्याचा वापर केलेला आहे. त्यासोबतच करून घेतलेली ड्रायफ्रूट्सची पावडर आणि वेलची पूड सुद्धा ॲड केली. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. खवा व्यवस्थित विरघळेपर्यंत पुन्हा 5 ते 6 मिनिटे याला मिक्स करून घ्यायचं. तर हे पहा, आता याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, व्यवस्थित घट्ट झालेला आहे. या स्टेजला आपण यामध्ये साखर ॲड करायची. तर 1 किलो गाजरांसाठी 400 ते 450 ग्रॅम साखर ॲड करायची. साखरेचं एवढं जर प्रमाण असेल तर गाजर हलवा अगदी परफेक्ट गोड होतो, किंवा आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकता. साखर ॲड केल्यानंतर उष्णतेमुळे साखर विरघळते आणि त्यामुळे पुन्हा हे मिश्रण थोडंसं पातळ होतं. त्यामुळे पुन्हा 5 ते 6 मिनिटे आपल्याला हे परतून घ्यायचंय. आता सुरुवातीलाच आपण 1 ते 1.5 चमचा तूप वापरलेला आहे. साखर ॲड केल्यानंतर पुन्हा यामध्ये 1 ते 1.5 मोठे चमचे तूप ॲड करायचं. म्हणजे हलव्याला फ्लेवरसुद्धा खूप छान येतो आणि मस्त रसरशीत असा हलवा बनून तयार होतो. साखर प्रिझर्वेटिव्हचं काम करते, त्यामुळे हलवासुद्धा जास्त दिवस चांगला टिकतो. तर आता याचा रंग आणि टेक्स्चर तुम्ही पाहू शकता, अगदी परफेक्ट गाजर हलवा बनलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये चिमूटभर मीठ वापरायचं. कोणत्याही गोड पदार्थामध्ये चिमूटभर मीठ वापरलं की त्याची चव अजून वाढते. गॅस मी बंद केलेला आहे आणि मस्त गरमागरम रसरशीत गाजर हलवा बनून तयार झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता, कुकरमध्ये दुधामध्ये फक्त एका शिट्टीत आपण याला थोडंसं शिजवून घेतलं. त्यामुळे गाजराचा किस तुपामध्ये परतत बसायची गरज लागली नाही. तर गडबडीच्या वेळी कमी वेळेमध्ये जर हा हलवा बनवायचा असेल तर या पद्धतीने नक्की बनवून पहा. चवीला सुद्धा अतिशय छान बनतो आणि रंग सुद्धा खूप छान येतो. एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये 1 महिन्यासाठी आपण याला स्टोअर करून ठेवू शकतो.